वेलकम टू माय चॅनल सोल्युशन इन युअर हँड. आज आपण इयत्ता 6वी सायन्स विषयातील 4था धडा त्याचा एक्सरसाइज पाहणार आहोत. चला तर सुरूया. पेज नंबर 38 आणि 39 पानावर तुम्हाला स्वाध्याय दिलेला आहे. पहिला प्रश्न आहे, मॅच द फॉलोइंग करेक्टली. आन्सर्स डायरेक्टली समोर दिलेले आहेत. ॲक्वॅटिक फिश, पाण्यात राहणारा प्राणी कुठला? मासा. लिव्हिंग इन मडी वेटलँड्स, वाईल्ड बफेलो. थर्ड आहे ॲम्फेबियन, फ्रॉग. ॲम्फेबियन म्हणजे कोण? तर जमीन आणि पाणी दोन्ही ठिकाणी राहणारा. फोर्थ आहे फ्लोटिंग ऑन द सरफेस ऑफ द वॉटर, स्वॅन. पाण्यावरती तरंगणारे किंवा पोहणारे कोण असतील तर बदक, स्वॅन हे येतात, पण इथं स्वॅन दिले त्यामुळे आपण स्वॅन घेऊया. नेक्स्ट, फाइंड आउट द ऑड मॅन आउट. आता तुम्हाला ह्यातलं ऑड मॅन आउट कोण आहे ते शोधायचं आहे. काऊ, हॉर्स, गोट आणि फिश. ऑड वन कोण आहे तर फिश असणार आहे. कारण का? फिश इज ॲक्वॅटिक ॲनिमल आणि काऊ, हॉर्स आणि गोट हे कुठं राहतात तर लँड ॲनिमल्स आहेत. मँगो, पीपल, गोवा आणि अँड कोरिएंडर. ऑड वन इज कोरिएंडर. कोरिएंडर इज अ हर्ब वाईल मँगो, पीपल अँड गोवा आर ट्रीज. कोरिएंडर हे हर्ब्स आहे आणि मँगो, पीपल ट्री, गोवा हे ट्रीज आहेत. कांगारू थर्ड आहे. कांगारू, चिता, कॉक्रोच, डिअर. आता यातलं ऑडमॅन कोण असणार आहे तर कॉक्रोच असणार आहे. कॉक्रोच हा इन्सेक्ट आहे, बाकी सगळे ॲनिमल्स आहेत. फोर्थ आहे मूग, जवार, वीट आणि बाजरा. मूग हे इथं डायकॉट येतं आणि जवार, वीट, बाजरा हे मोनोकॉट येतात. म्हणजे बायकॉट म्हणजे 2 दलं होतात त्याची बियांची, आणि जवार, वीट आणि बाजराची होत नाहीत, एक दल वनस्पती आहेत. राईट. क्वेश्चन नंबर 3, राईट ट्रू ऑर फॉल्स. मेहंदी इज अ टाईप ऑफ शब, ट्रू आहे. नेक्स्ट, ट्रीज विथ टॅप रूट कोलॅप्स इझिली इन अ लाईट स्ट्रॉम. हलकं वादळ आलं तर त्याच्यामध्ये टॅपरूट असणारे झाडं पडतात, फॉल्स आहे. मँगो ट्री डू नॉट बिअर फ्लॉवर्स, हे फॉल्स आहे. फोर्थ आहे पोलार बिअर लिव्ह इन द डेझर्ट, फॉल्स आहे. पोलार बिअर म्हणजे ध्रुवीय अस्वलं ही वाळवंटात राहतात, तर ध्रुवीय अस्वले ही बर्फाच्छादित प्रदेशातच आढळतात. नेक्स्ट, सम स्पेसीज ऑफ स्नेक्स आर ॲम्फिबियन्स, हे फॉल्स आहे. कंप्लीट द पेअर्स. लिव्हिंग ऑन ब्रँचेस ऑफ द ट्री, मंकी. झाडाच्या फांद्यांवर राहणारी कोण आहेत? माकडं. आता तशीच दुसरी जोडी आपल्याला शोधायची. लिव्हिंग अंडरग्राऊंड, रॅबिट. नेक्स्ट, लिव्हिंग ऑन ड्राय लँड, हॉर्स. जमिनीवर राहणारा घोडा. लिव्हिंग इन केव्ज, गुहेत राहणारा लायन. इन्फॉर्मेशन अबाउट द प्लांट्स शोन इन द. आता तुम्हाला पान नंबर 39 वर 2 आकृत्या दिलेल्या आहेत. त्यातली डावीकडची आकृती आहे त्याचं वर्णन तुम्हाला करायचं आहे. तर त्या आकृतीचं वर्णन काय करता येईल? इट हॅज अ टॅप रूट, त्याला टॅप रूट आहे. इट हॅज अ थिक वुडी स्टेम, त्याचं खोड हे जाड मजबूत आहे. इट इज डायकोटोलेडॉन प्लांट, इट ग्रोज टॉल अँड लिव्स मेनी इयर्स. डायकोटोलेडॉन प्लांट आहे आणि त्याच्यानंतर उंच वाढतं आणि बरेच वर्ष जगतं. राईट पिक्चरला तुम्हाला एक छोटं ग्रास टाईप दिलेलं आहे. त्याची बघा मुळं कशी आहेत. इट हॅज फायबरस रूट, इट हॅज सॉफ्ट ग्रीन स्टेम, त्याचं ग्रीन कलरचं सॉफ्ट स्टेम आहे. इट इज मोनोकोटोलेडॉन प्लांट, इट इज अ हर्ब. हा तुमचा क्वेश्चन नंबर 5 आहे. इथं आकृती दिलेली नाही आहे, तुम्ही पुस्तकात पहा. क्वेश्चन नंबर 5 या पद्धतीने सॉल्व करा. Which characteristics would we consider to determine a holy basil plant to tree, shrub or herb? आता होली बेसिल म्हणजे तुळस हे ट्री आहे, शब आहे का हब आहे हे शोधण्यासाठी तुम्ही कुठल्या गोष्टी विचारात घ्याल? कन्सिडर साईज ऑफ द प्लांट, नेचर ऑफ द स्टेम, प्लांटचा साईज किती आहे, त्याचं स्टेम सॉफ्ट आहे का उडी आहे, हाईट किती आहे, नंबर ऑफ ब्रांचेस व्हेअर दे अराइज,
त्याला येणाऱ्या फांद्या ह्या कुठं आहेत, जवळ आहेत का खूप उंच झाड वाढते हे सांगा. आणि होली बेसिल तुलसी इज अ शब. याच्यावरून आपण काय सांगू शकतो, तर होली बेसिल इज अ शब. डिफरन्स बिटवीन क्वेश्चन नंबर 7 बघा. एक्सप्लेन द डिफरन्स बिटवीन द मोनोकोटोलिडॉन अँड डायकोटोलिडॉन प्लांट. आता मोनोकोटोलिडॉन आणि डायकोटोलिडॉन प्लांट मधला तुम्ही काय करायचं आहे, डिफरन्स सांगायचा आहे. आता ह्याच्यामध्ये मोनोकोटोलिडॉनमध्ये 1 कोटोलिडॉन असतं, ह्याच्यामध्ये 2 कोटोलिडॉन असतात. ह्याचे रूट्स कसं असतात, मोनोकोटोलिडॉनचे फायबरस असतात, डायकोटोलिडॉनचे टॅप रूट असतात. पानांची रचना कशी असते मोनोकोटोलिडॉनमध्ये, पॅरलल व्हेनिएशन इन लिव्स. त्याच्या जर शिरा बघितल्या तर त्या पॅरलल असतात. ह्याच्यामध्ये डायकोटमध्ये रेक्टिक्युलर व्हेनिएशन इन द लिव्स असतं, म्हणजे जाळी तयार झाली असते शिरांची. एक्झाम्पल बीट अँड राईस, एक्झाम्पल मँगो आणि पी. व्हॉट इज द हॅबिटॅट ऑफ डक अँड वाय. आता डकची हॅबिटॅट कशी असते आणि ती का आहे हे सांगायचं आहे. हॅबिटॅट ऑफ डक इज वॉटर, ponds, lakes and rivers because it has webbed feet for the swimming and float easily in the water. आता डक म्हणजे बदक माहिती आहे की तुम्हाला, की तळामध्ये आपल्याला पोहताना दिसून येईल किंवा राहतं तिथं, कारण त्याच्या पायामध्ये दोन बोटांच्या मध्ये त्याच्यामध्ये पडदा असतो, जेणेकरून ते पोहणं सोपं जातं त्याला पाण्यामध्ये. ऑब्झर्व द 5 ॲनिमल्स इन युअर सराउंडिंग अँड डिटरमाइन देअर हॅबिटॅट. तुमच्या आजूबाजूचे प्राणी घ्या आणि त्यांचं हॅबिटॅट तुम्ही सांगा म्हणून सांगितले. आता काऊ घेतलं तर काय येणार, लँड येतं. नेक्स्ट डॉग घेतलं तर लँड येतं. फिश घेतलं तर वॉटर येतं. स्पॅरो घेतलं तर ट्री किंवा एअर लिहू शकता. अशा रीतीनं आपण इयत्ता 6वी धडा क्रमांक 4 त्याचा स्वाध्याय पाहिलेला आहे. थँक यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ. प्लीज लाईक, शेअर अँड subscribe my channel.